welcome back to my channel. It's me Agukat once again, and first of all, don't forget to subscribe my channel and like, comment, share, and please don't skip my video and watch it till the end. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये जे का फोटोरम ॲप्लिकेशन किंवा अलर्ट मोशन हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण भेटून जाईल. आपल्या जे का पिन बॉक्समध्ये भेटून जाईल. आपल्या तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे काय लागणार आहे आज प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर प्रोजेक्टमध्ये आलं तर बेटमार्क प्रेसेंट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर बेटमार्क प्रेसेंटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या जे तुमचे जे फोटोज आहे तुम्हाला सर्वात अगोदर फोटोज वगैरे रिप्लेस करून घ्यायचे. रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या सर्वात अगोदर फर्स्टला आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं. मिळायच्या ऑप्शनमध्ये व्हिडिओ दिला मित्र या व्हिडिओला ऍड करायचं मित्र. ऍड केल्यानंतर मित्र मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून जे खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे जसं की एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर मित्र आज जे काय MP3 सॉंगमध्ये कन्वर्ट वगैरे दिसून मित्रांनो. जे का सॉंग वगैरे पण कन्वर्ट झालेलं दिसून जाईल मित्र. मग आणि आपल्या जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्र त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्र मग आणि आपल्या एकदम छान असं जे का सॉंग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्र. मग आणि आपल्या जे का फर्स्टला आल्यानंतर मित्र मग आणि आपला जे का 1 नंबरचा ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. खालचे जे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्र मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्र त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर बीट आहे मित्र त्या बीटला जायचं फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्र मग आणि आपला त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मोहन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फोटो वगैरे सेट वगैरे करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आणि आपल्या जे सेकंड नंबरचे फोटो आहे मित्र जे ग्रुप आहे मित्र सेकंड नंबरचं त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो मित्र अशा प्रकारे त्या फोटोला डिलीट करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर जे सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे मोहन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा फोटोला सेट करायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं म्हणजे बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 3 नंबरचा ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला जे फोटो आहे मित्र त्या फोटोला डिलीट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. बीटला जायचं फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जेव्हा फोटोवरती क्लिक करायचं. मोहन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जेव्हा फोटोला आपल्या हिशोबाने जेव्हा सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुप्स वगैरे असे जे लहान वगैरे झाले दिसत असतील तर मित्रांनो मग आपल्या बीटला जायचं ग्रुपवरती क्लिक करून जेव्हा ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जेव्हा बीटला जायचं ग्रुपवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुप्स आहेत मित्रांनो अशा प्रकारे 9.15च्या बीटच्या अलीकडे सर्व ग्रुप्समध्ये अशाच प्रकारे रिप्लेस वगैरे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्र. अशा प्रकारे रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं स्क्रॉल करून पुढे यायचं मित्र. पुढे आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो एक फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो दिसून एक बॅकग्राऊंडची फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आपला
आणखी आपला सर्वात जे असतो जे फोटोचं जे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला जे असतो जे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे असतो जे फोटोग्राम ॲप्लिकेशन दिलेलं आहे मित्रांनो जे आपल्या टेलिग्राममध्ये जे पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या जे त्या ॲपला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्टार्ट फ्रॉम गॅलरी क्लिक करायचं. मग आणखी आपलं जे तुमचे फोटो दिलेला मित्रांनो मग आणखी फोटोज स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर जे का तुमचे फोटो अशा तुमचे फोटो सर्व सिलेक्ट करा. मग आपल्या फोटोवरती क्लिक करा. त्यानंतर मग आपलं जे असतो एकदम छान आहे थोडंफार वेट करायचं. वेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झालं दिसून येतं मित्रांनो. मग आपल्या जे का ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडंफार असतो वेट करून घ्यायचं. वेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडं आपला नेट वगैरे पण स्लोली चालत आहे मित्रांनो. मग आपला जे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे गॅलरीमध्ये पण वगैरे सेव्ह वगैरे झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्टार्ट फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा गॅलरी फोटोजवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल मित्रांनो मग आपला जे का सेकंड नंबरचे फोटोज आहेत जे तुम्हाला लागेल तेवढे फोटो आहेत त्या फोटोला सिलेक्ट करायचं. डायरेक्ट ऑप्शन क्लिक राईट करून घ्यायचं. राईट केल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडंफार अशा वेट वगैरे करून घ्यायचं. वेट वगैरे केल्यानंतर जे बॅकग्राऊंड वगैरे पण रिमूव्ह झाले दिसून झाले मित्रांनो. मग आपला जे राईट साईडवरून जे 2 नंबर जे ट्रान्सफरचा ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. मग आपला जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो त्या फोटोजला जे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घ्यायचं. रिमूव्ह वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला आर्ट मोशनला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे वरचे फोटो आहेत मित्रांनो अशा थोडंफार ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह केले फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे अशा प्रकारे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह केली फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सर्वात अगोदर अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं. मला सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालचे जे बॅकग्राऊंडचे फोटो आहे मित्रांनो त्या बॅकग्राऊंडच्या फोटोला पण सेम फोटोला ॲड वगैरे करून घ्यायचं. ॲड करून घेण्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे फोटो होती मित्रांनो अशा प्रकारे आता जे बॅकग्राऊंड रिमूव्ह जे फोटो ॲड केले त्याच फोटोला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असतं का दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला असतो ऑफ करून घ्यायचं. आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे जो फोटो दिला मित्रांनो मग आपला वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जो फोटो दिला मित्रांनो अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे फोटो दिला तुमच्या आवडीचे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तुमचे फोटो दिलेला मित्रांनो तेच सेम फोटो जे आता जे ॲड केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर ते पुढची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपलं जे तुमचे फोटो ॲड केलं जे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक बॅकग्राऊंड जे रिमूव्ह केले फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केले पण फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं वरचे बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केले फोटो त्या फोटोला वरती सिलेक्ट करायचं. मग आपला प्लस मग आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे तुमची फोटो दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर पुढचे जे बिना बॅकग्राऊंड जे बॅकग्राऊंड असलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे आता जे फोटो जे ॲड केली होती मित्रांनो त्याच फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपलं जे तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर
केल्यानंतर जे खालचे पण जे बॅकग्राऊंड असलेले जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपले जे आता जे फोटो ॲड केले होते मित्रांनो बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला आपण सोडायचं मित्रांनो. मग आणि आपले जे बॅकग्राऊंड असलेली जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपले जे पुढचे फोटो आहेत मित्रांनो असे पुढे जे पुढचे फोटो आहेत मित्रांनो ते सर्व फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्या मित्रांनो. असे पुढे रिप्लेस वगैरे फोटो वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटोज वगैरे असतील जे ऑफ वगैरे झाले दिसून जातील मित्रांनो. मग आणि आपला सर्वात जे बॅकग्राऊंड वगैरे जे ऑन वगैरे करून घ्यायचे फोटो सर्व फोटोज वगैरे ऑन वगैरे करून घ्यायचे. आपण थोडंफारच फोटो वगैरे ऑन वगैरे करून दाखवलेलं आहे. ते आपलं मोबाईल वगैरे लॅग मारत त्यामुळे आपण थोडंफारच ऑन वगैरे करून दाखवलेलं आहे मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.